नेहमी सांगत असतो मी, या देशातल्या श्रीमंतांनी पैसा झाकून ठेवला पाहिजे आणि या देशातल्या पवित्र स्त्रीने कपड्याने अंग झाकलं पाहिजे. या दोन गोष्टी पवित्र सांगितल्या भारत देशात. पैसे उघडे ठेवायचेच नाही. ज्याची बायको ज्याचं नाही त्याचा कापूस खुरपायला जाती ती बिचारी गरीब बाई आणि बाजाराच्या दिवशी नालायकाच्या हातात पैसे देती आणि ह्यो डायरीच्या पुढून ठेवतो. दुसऱ्याच्या मोटरसायकलला हात देऊन गाडीवर बसला, ब्रेकरवर मोटरसायकल आदळली, तिथं तिन्ही नोटा पडल्या. वापस आल्या बायकोनी विचारलं, बाजार नाही आणला? पैसे पडले. कुठं ठुलते? ह्या खिशात. ती म्हणली, बायला मला नाही. त्याला म्हणली, मला कशी म्हणीन? ती म्हणली, बायला अरे मला काम केलं रे बायला, जरा आतल्या खिशात फाचे असते रे, वरी ठुत नसते रे. फुगीर सोसायटीचा अध्यक्ष. लोकायला काय नोटा दाखवतो सुंबळ्या? अरे लोकायची तर त्याला माहित नाही, मोजता येईन इतके आहेत त्याच्याकडे, आणि काय तू तीनच नोटा दाखवायला 500-500च्या. लय काही काहीला नात फुकट कळण शेंडी वळवळ. पळीभर पाणी घेतून समुद्राला आंघोळ घालतोय. पैसे झाकलेले असावा, देशाची स्त्री सर्वांग कपडे घातलेले असावा. द्रौपदीचं जीवन गोड होतं. विटेवरच्या मालकाला दुसरा एक वाक्य सांगितलं देवाला, देवा या 78 लोकांपैकी 2 सोडून दिले तर सगळ्यांना शरीर पाहिलं तरी मला दुःख नाही. का? कारण 78 मधले भीष्माचार्य द्रोणाचार्य सोडून दिले तर सगळे नालायक होते. नालायक म्हणजे मूर्ख, मूर्ख म्हणजे पागल, येडा. आणि येड्यानं शरीर झाकलेलं पाहिलं काय, उघडं पाहिलं का? काय नवलाची गोष्ट आहे. 36 लोकांपैकी सगळे उठून गेले, 5च राहिले होते. 5 पती होते जिवा, आणि नवऱ्यानं शरीर उघडं पाहिलं का झाकलं पाहिलं का? काय लाज आहे? म्हणून देवा इकडे 5 पती आहेत, यांच्याबद्दल दखल नाही. 78 लोकांपैकी फक्त 2च लोकांना माझं शरीर दिसू नये, एक भीष्माचार्य आणि एक द्रोणाचार्य. पहा देवा पहा, बघा प्रयत्न करता आला असेल तर. वरची गाठ चोळीची सुटलेली, दुसरी गाठ सुटणार. तेवढ्या अवकाशात दुर्योधन जोरात बोंबलला, वहिनी. धर्माने भुवया उचलल्या आणि द्रौपदीला खुणवलं तूप वाढ. द्रौपदीच्या लक्षात आलं आपल्या आबरूची पर्वा पतीला दिसत नाही. इकडे बसलेली सगळी नालायकाचा कळस आहे, हरामखोरपणाचा कळस आहे सगळं. काय करावं? खाली टेकलेलं बकेट हातात घेतलं, वगराळ तुपानं भरलं आणि पात्रावर तूप रिचवीत असताना चोळीची गाठ सुटणार आहे. तेवढ्या अवकाशात डोळ्याने रडली नाही, कारण डोळ्यानं जर रडली असती तरी पण याच्यातल्या नालायकानं सांगितलं असतं, रडत रडत आम्हाला वाढू नकोस, आम्हाला तूप घ्यायचं नाही. अंतकरण रडत होतो त्या बाईचं, अंतकरण रडत होतं. देवा जीवनात तिला इतकं पाप केलं नाही रे देवा, जीवनात इतक्या चारित्र्यात वागले रे का माझ्यावर असा प्रसंग? अरे ओलय मुखातून पडत असताना ओठ थोडेसे फाकले. किती फाकले माहितीये? खालच्या आणि वरच्या होटाला इतकी छोटीशी खिंड पडली चर्मन, त्या खिंडीतून फक्त तीळ मध्ये जाऊ शकतो. तीळ तीळ, फक्त तीळ, याच्या व्यतिरिक्त खिंड नाही. तितक्या जागेची संधी पंढरपुरातल्या द्वारकेतल्या मालकाने लक्षात घेतली आणि तिळापेक्षाही सूक्ष्म रूप धारण केलं आणि श्वासातून आत प्रवेश केला. 2 हात पूर्वीची होती, एका हातात तुपाचं बकेट आहे आणि एका हातात तुपाचं वगराळ वाढण्यासाठी वाकलेली गाठ सुटणार. तेवढ्या अवकाशात 2 हात शिल्लक तयार झाली. पूर्ववत हाताने पाप्याला तूप वाढलं आणि हृदयात प्रवेश केलेल्या जगाच्या मालकाने स्वतःची 2 हात तयार केली आणि त्या 2 हातांनी पवित्र द्रौपदीनं चोळीची गाठ मारली. गाठ मारली.
श्रुती पंढरपुरातल्या मालकाला प्रश्न करत होती, हे जगदानंद कंद जगतपते, जिथे 5 पती असताना त्यांना अब्रूची काळजी कळत नाही, या बाजूने बसलेला दुर्योधन धीर आहे आणि मोठ्या भावाची पत्नी ही आई समान असते, मग आई समान असणाऱ्या भाऊजाईचं शरीर उघड पावा ही धीराला अक्कल नाही? महाराज, भाच्याची पत्नी ही लेकी समान असते, भाची सून ही पोराच्या बायको जशी सून असती तशी भाच्याची पत्नी सुद्धा लेकी समान असते, लेकी समान असते, लेकी समान असते, पोटच्या लेकी इतकी. अक्कल गहाण झालती का गांधार नरेशाची? कुठे गेली असेल अक्कल? जयद्रथ हा पांडवांचा चुलत मेहुणा आहे, सख्खा चुलत मेहुणा, दुर्योधनाचा सख्खा मेहुणा, आणि मेहुण्याच्या पत्नीचं शरीर उघड पाहावं, जयद्रथाची अक्कल कुठं मातीत गेली असेल का? श्रुती विचारत होती देवाला, देवाने विचारलं, तू कशा करता विचारते? मी याच्या करता विचारते, रक्ताच्या नात्यातली माणसं नालायक झाली, ज्यांच्या नावानं कुंकू लावत होती त्यांनी माना खाली घातल्या, तुला काय गरज होती आतमध्ये प्रवेश करून हाकेला धावण्याची आणि 2 हात तयार करून चोळीची गाठ बांधून तिची प्रतिष्ठा थांबवण्याची? तुला गरज काय होती देवा? काय गरज होती तुम्हाला? कशा करता तुम्ही हा टास्क केला? तुम्ही रिकामे आहेत का? विटेवरच्या मालकानं सांगितलं, श्रुती तुला काय सांगू, द्रौपदीचं काय प्रेम आहे. विराट राजाच्या घरी शेण काढत असताना अविरत माझं चिंतन, विराट राजाच्या घरी दळताना सुद्धा माझं चिंतन. एक पुरावा सापडला, आपण फक्त एकच पुरावा पाहतो, अर्जुन झोपी गेल्याच्या नंतर अर्जुनाच्या अंगावरची रोम कृष्ण कृष्ण म्हणत होती. द्रौपदीनं ज्या वेळेला चोळीची गाठ सुटली त्यावेळेला देवाला एक आठवण करून दिली ती. द्रौपदीचं सकाळी स्नान आटपल्याच्या नंतर द्रौपदी ज्या वेळेला हातात कंगवा घेऊन डोकं विंचरत होती त्यावेळेला कंगव्या वाट डोक्यातून गळालेली केस डोक्याचे एक न एक केस सापडत होती, कोणाला सापडू देत नव्हती. का? ही गोष्ट धर्माला माहित होती. आणि कौरवाच्या पक्षामध्ये कांतिप्रिया नावाची दासी होती, कांतिप्रिया नावाची दासी, ही गांधारीची दासी होती. आणि गांधारीच्या दासीला माहित होतं अर्जुनाच्या अंगावरचे रोम कृष्ण म्हणतात झोपी गेल्यावर, आणि द्रौपदीच्या अंगावरचे रोम कृष्ण म्हणतात. 15 दिवस शिल्लक राहिले होते, 15 दिवस अज्ञातवासात. कांतिप्रियेला एके दिवशी विचारलं गांधारीनं, कांते, ब्रह्मज्ञानाचं स्वरूप होती कांती. हे कांते जी, या 15 दिवसात जर नाही पांडव सापडले तर पांडवाच्या पाठीमाग पंढरपुरातला मालक आहे, द्वारकेतला मालक आहे, माझे पोरं वाचत नाहीत. अज्ञातवासात पांडव सापडणं अत्यंत गरजेचे. कसे सापडते लो? पांडव अज्ञातवासात, पांडवांचं एक विशिष्ट प्रकारचं नाव आहे, पांडवांना नष्टचर्या म्हणून नाव होतं. नष्टचर्या किती नष्ट सांगू तुम्हाला. इथं बसलेल्या प्रत्येक पुरुषाच्या छातीवर खोटे का होत नाही पण स्तन आहेत महाराज. अर्जुनाला नव्हते, अर्जुनाला खोटे पण स्तन नव्हते. एक नंबरचा नर. साडी नेसावं लागली हो, साडी नेसावं लागली, ब्रह्नडा व्हावं लागलं, ब्रह्नडा ब्रह्नडा. ज्याच्या रथाचे चाक घासू नये याच्याकरता पृथ्वी एका इतीनं रथ आधार झेलीत होती. इतका तत्ववादी धर्म कंक झाला हो, हिशोबनी झाला, चार्टेड अकाउंटंट झाला. काय ताकद असेल कल्पना करा.
48,324 दाशा जिच्या इथं भांडे घासीत होत्या ती शेण काढत होती. कांतीप्रिया नावाच्या दाशीनं सांगितलं, मालकीनबाई एक पर्याय आहे. जी जी सात्विक राजे आहेत त्या सात्विक राजाच्या नगरीत पांडव असतील. काय करावं लागेल ग? सात्विक राजाच्या नगरीतला उकांडा तपासा आणि त्या उकांड्यावर सापडलेली डोक्याची रोम जर कृष्ण कृष्ण म्हणत असतील तर ते रोम द्रौपदीचे आहेत आणि त्या गावात द्रौपदी पांडव आहेत. हे 1000% खरं. कलियुगामध्ये जनाबाईने हात लावलेल्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. वैकुंठवासी माधव महाराज मगरांचा पुरावा आहे. द्रौपदीनं शेण काढल्याच्या नंतर शेणाचा गोळा बाजूला ठेवायची आणि जिथं डोकं विचारलंय त्या जागेवर त्या शेणाच्या गोळ्याला थापटून खाली पडलेली रोम सगळी त्याच्यात गुंडाळून टाकायची. तुळशीच्या बाजूला एक शेकोटी असायची. त्या शेकोटीत त्या शेणाची गोळी वाळलेली टाकून द्यायची. धुरातून कृष्ण कृष्ण नाव येत होतं. घोरातून धुरातून काय सापडेल? विटेवरच्या मालकाला सांगितलं, देवा वनवासात भजन केलं रे आम्ही, परी त्या देवासी आठवी देवा वनवासात भजन केलं रे प्रभू. देवाला वनवासात भजन केलंय. श्रुतीला भगवान सांगत होते, श्रुती जिचं शरीर नाममय झालं होतं, जिच्या शरीरातला एक न एक कण कृष्णरूप झालेला होता, कृष्णरूप झालेला होता. श्रुती जिच्या शरीराला सोडून खाली पडलेली डोक्याची रोम पुराणाची भाषा आहे. डोक्याची गळालेली रोम ही सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होती ग श्रुती. इतक्या पावन आणि पवित्र द्रौपदीचं शरीर नालायक जर कौरवाच्या लोकांनी पाहिलं तर याची लाज माझी गेली असती. मंत्र्याचं पोरग जर गोदड पांघरून रस्त्याने फिरत असेल तर लाज कोणाची जाती? समर्थाचे बाळ पांघरे वाकळ. जर त्यानं गोदड पांघरून फिरत असेल कोणाची लाज जात असती? त्याच्या बापाची. मी जगाचा बाप हे श्रुती.
माझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, ही सत्ता माझ्या ताब्यात आहे। सख्या बहिणीपेक्षा माझ्यावर अतूट प्रेम करणारी द्रौपदी, सामान्य प्रेम असेल का द्रौपदीचं? कपडावर कुंकू असल्यावर पदराकून नाटी फाडीत नसते, आणि पदराकून नाटी फाडायची दशी एक प्रसंग असतो, तो माझ्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या स्त्रीला येऊ नये। मालक गेल्याच्या नंतर 13व्या दिवशी भाऊ नाटी आणीत असतो, नियमानं त्याची दशी फाडावं लागती, तसं नेसता येत नाही। ज्या वेळेला भगवंताचं बोट कापल्याचं निमित्त केलं, द्रौपदी सुभद्रेनं एकही बांधली नाही। द्रौपदीनं पाहिल्याबरोबर हातात बोट दाबलं, मधातून चिंधी आणते, लक्षात घेतलं बोट सोडल्याच्या नंतर महालात जाऊन महालातून वापस येईपर्यंत हाताचं रक्त किती जाईल, त्याच्यापेक्षा डाव्या हाताने तसाच बोट दाबलं, उजव्या हाताने पदर बगलात दाबला आणि कोपरा फाडणार उद्धवासारख्याने आवाज दिला, ताई। काय उद्धव दादा? ताई, कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर पदराकून नाटी फाडत नसते। द्रौपदीनं बोट हातात दाबलेलं आहे, पदराचा दुमाला बगलात दाबलेला आहे आणि उजव्या हातानं कोपरा फाडत होती। तेवढ्या अवकाशात उद्धव ओरसला आणि सांगितलं, ताई, पदराकडनं नाटी कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर पातळ फाडत नसते। उद्धवाकडनं पाहता खाली पाहिला आणि तोंडातून आवाज पडला, उद्धव दादा, कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर पदराकून नाटी फाडीत नसते, याचं मला ज्ञान आहे, पण नाटी त्याच्यासाठी फाडायले, या कपाळावर कुंकू किती दिवस ठेवायचंय हे त्याच्या हातात आहे। या कपाळावर कुंकू किती दिवस ठेवायचंय आणि कोण्या दिवशी कपाळ पांढरं करायचंय हे ज्याच्या हातात आहे, त्याला जगाचा बाप म्हणते रे उद्धव दादा, त्याच्यासाठी चिंधी फाडते। हे 2-3 प्रसंग ज्या वेळेला श्रुतीला सांगितले, त्यावेळेला श्रुती धाय मोकलून रडत होती आणि मग भगवंतानं सांगितलं, श्रुती, याच्याकरता मी अशा निष्ठावंत भक्तांच्या हाकेला धावतो, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, आखे सरसी ओढी, आखे सरसी ओढी, आखे सरसी ओढी, आखे सरसी द्रौपदीचा अधिकार गोड होता। द्वापार युगामध्ये 78 हक्का आल्या, 78। अजून काही 5-7 हक्का येतात।
मी तिथपर्यंत पोचलो नाही वाचायला. मी 78 हक्क पाहिले, पण ती हका मारणारी सुद्धा तितक्या विटेवरच्या मालकावर तितक्या श्रद्धेनं प्रेम करणारी लायक संपन्न लोक होती. त्याच्याकरता त्यांच्या हाकेला दावलाय. भक्तांनी देवाला हाक मारत असताना त्याचा फक्त भाव पाहतो, त्याची श्रीमंती पाहत नाही, त्याचा बंगला पाहत नाही, त्याचं पद पाहत नाही, त्याची जात पाहत नाही, उन्हाळा हिवाळा पावसाळा ऋतू पाहत नाही, सकाळ संध्याकाळ पाहत नाही, जंगलात हे का कुठेही पाहत नाही. स्थानाचं महात्म्य नाही, कालाचा भेद नाही, जातीचा संबंध नाही, श्रीमंतीचा संबंध नाही, स्त्री पुरुष पशु पक्षी आहे याचाही संबंध नाही. फक्त त्याचा भाव पाहिजे, त्याचं तितकं वजनदार काम. अंतरीची फक्त प्रेम पाहिजे, भाव पाहिजे, भाव पाहिजे. असू द्या, आजच्या दिवस दाखवा. अर्धा तास राहिला, कशाला ताण घ्यायचा. एकदा मूर्खाच्या यादीत गेल्यामुळे शहाणी सुद्धा मूर्ख होत असतात. मगाशी नाव घेतलं अश्वत्थाम्याचं. अश्वत्थामा इतका मूर्ख झाला, इतका मूर्ख झाला वैचारिक पातळीने, त्याचा मूर्खपणा टोकाला गेला आणि अश्वत्थाम्याने पाची लेकरं द्रौपदीची झोपीत कापली. किती मोठं पाप असेल. निष्पाप लेकरं चेअरमन, निष्पाप लेकरं झोपीत कापली. आणि या पांडवांच्या कुळातला एक मानवी शुभ होता कुलदीपक. मानवी शुभ, माणसातला शुभ. त्याचं नाव आपला अभिमन्यू. द्रोणाचार्यांच्या चक्रव्यूहाच्या प्रसंगात, युद्ध प्रसंगात तो मृत्यू पावला. एकांतात द्रौपदीनं मिटिंग घेतली. काय ताकद हो लोकांची आहे. काय अधिकारी मावल्या होत्या भारतात, काय प्रभावशाली मावल्यात. विटेवरच्या मालकाला जवळ बसवलं, जॉब विचारला, हे जगदानंद कंदपते कशाकरता युद्ध केलंस रे? याच्याकरता. देवा, माझ्या पतीला युद्ध करायला तू लावलंस, याच्याकरता माझी 5 पोरं मेली. देवा, माझ्या पतीला युद्ध करायला लावलंस, याच्यापेक्षा एक शुभ मेलाय. अभिमन्यू गेला रे दादा. काय गरज होती युद्ध करायची? अरे, कौरव सुईच्या आणीवर बसेल इतकी माती देणार नाहीत, हे आम्हाला ठाम माहीत झालतं. आम्ही लोकांची भांडी घासून खाल्लं असतं रे. तुझं नाव घेऊन मधुकरी मागून खाल्ली असती रे. कशाला दे तू राज्य? आता कौरव मारशिले आम्हाला माहित आहे, पांडवाला गादी देशिले माहित आहे, पण पांडव गादीवर बसल्याच्या नंतर पांडवाच्या पश्चात ही गादी कोणाच्या हवली करायची रे? हकेसर शिवडी उदाहरण क्रमांक 2 सांगतोय. पुढचा प्रसंग आहे. कोणाला द्यायची गादी? विटेवरच्या मालकानं सांगितलं, ताई, युद्ध तुम्हा दोघांसाठी केलंय. कोण दोघं? एक तू, दुसरे भीम. देवा, माझा आणि युद्धाचा काय संबंध? ऐक ताई, ज्या दिवशी दुर्योधनाने दुःशासनाला पाठवून तुझे केस धरून ओढीत आणलं होतं आणि त्यानं मांडीवर बसवलं, त्या दिवशी तू पण केलतास. या मांडीचं रक्त ज्या दिवशी डोक्याला लावीन त्या दिवशी ये निघालीन. ताई, युद्ध जर केलं नसतं तर दुर्योधनाची मांडी फुटत नव्हती, आणि दुर्योधनाची मांडी फुटली नसती तर तू जोपर्यंत जिवंत आहेस तोपर्यंत तुझे केस मोकळे राहिले असते. आणि बाईचे केस फक्त ठराविक वेळेला मोकळे असावा.
बाईनं कधीही मोकळे केस ठेवायचे नाही. कोण्या? या संस्कृतीतल्या. बाकीच्या इचकायची आपली काय लायकी, आपली पात्रता नाही, आपली योग्यता नाही, आपलं ते ज्ञान नाही, आणि हा संप्रदाय सांगत नाही. बाकीच्या काय गरज आहे? पण या भारतीय संस्कृतीतल्या, सनातन संस्कृतीतल्या, वारकरी संप्रदायातल्या अनुयायी स्त्रीनं ठराविक वेळेला केस मोकळे असावा. नवरात्रीत आपण जगदंबा उत्सव साजरा करतो, तर नवरात्रीमध्ये काही लोक त्या जगदंबेला, त्या प्रतिमेला मोकळे केस सोडते. चुकीची प्रणाली आहे. जगदंबा केस मोकळे कधी सोडित होती माहितीये का? हरामखोराला हाणताना, युद्ध करत असताना जगदंबेचे केस मोकळे असावा. एरवी जगदंबेचे केस कधीच मोकळे नसावे. वज्रेश्वरी, कामेश्वरी, प्राणेश्वरी, विमला, कमला, दुर्गा, नाव आहेत.